नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। मित्रांनो, आपल्या कोकणातील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचा पालखी भेट सोहळा म्हणजेच आपल्या चिपळूणजवळील रामपूर गावातला पालखी भेट सोहळा आता जास्त वेळ आपण काढत नाही, कारण की जाम धमाल मजा मस्ती असणार आहे। जवळजवळ 15 ते 16 पालख्या येणार आहेत असं मला कळलं आहे, त्यामुळे उत्सुकता भरपूर आहे। 17 आहेत का? काकांकडनं माहिती भेटली आपल्याला 17 पालख्या येणार आहेत। पालखी भेट सोहळा आहे, जाम भारी असणार आहे। मोठी जत्रा असते, कारण की आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ही शेवटची जत्रा आहे। चला जत्रा एन्जॉय करूया। मित्रांनो, आता आपण पाहतो ती रामपूर गावातील श्री केदारनाथ यांची सान। चला दर्शन घेऊया। मित्रांनो, आताच आपण श्री केदारनाथांचं दर्शन घेतलं आणि हे जे तुम्हाला टेबल दिसतात ना लावलेले, इथे 3 आहेत, इथे 2 आहेत आणि असे सगळे हे आहेत ते पालख्यांसाठी। इथे ज्या वेगवेगळ्या गावातनं पालख्या येणार आहेत ना, त्या इथे विराजमान होणार आहेत। त्यासाठी आता इथे तुम्हाला रिकामं वाटतंय, पण जेव्हा पालख्या बसतात ना त्यावेळेला फुल किचड असतो, फुल माहोल असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी नक्की बघा, कारण की इथली जी माहोल आहे ना तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहायला मिळेल। मित्रांनो, सिनेमॅटिक पद्धतीने आपण मंदिर पाहिलं, पालखी पाहिली, देवाचं दर्शन घेतलं। आता ती पालखी आहे ना ती बाहेर पडली आहे, ती आता येते ती इथे ह्या स्टेज जवळ येणार आहे, कारण की इथून ज्या बाहेरून ज्या पालख्या येणार आहेत, जवळजवळ 17-18 पालख्या येणार आहेत ना, त्या पालख्यांची भेट होणार आहे ती याच ठिकाणी। जाम गर्दी असणार आहे इथे, जाम गर्दी। चला तो इव्हेंट एन्जॉय करूया। केदारनाथ आतुरतेने वाट बघतोय येणाऱ्या ग्रामदैवताची। ग्रामदैवत करतो नवरतवाडी मजरे काउंटर या ग्रामदैवताचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि आमचं यजमान ग्रामदैवत आतुरतेने तुमची या ठिकाणी वाट बघते। यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत
या सुंदर अशा भेटीच्या सोहळ्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे हळूहळू प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या रामपूर कातकरवाडीतील सर्व ग्रामस्थ ज्यांच्या सहकार्यानं हा प्रतिवर्षी भेटीचा सोहळा या ठिकाणी आयोजित होतो. प्रतिवर्षीप्रमाणे काही वर्षी आपल्या या सुंदर कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित होतात. यांच्या भेटीचा सुवासनी या ठिकाणी औक्षण करतायत. उत्कृष्टाच्या भेटीचा सोहळा या ठिकाणी या ठिकाणी भाविकांना बघायला मिळते. कार्यक्रम भेटीचा उत्स्फूर्त असा सोहळा या ठिकाणी होईल. भेटीचा सोहळा रामदेव गोंधळे आणि यजमान तर आकाशबाजीमुळं सर्वांनी आवर्जून आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी आमच्या महालक्ष्मीची वाट या ठिकाणी पाहत आहेत आणि त्यांचं जल्लोषामध्ये या ठिकाणी आगमन होते. माझ्या नागपूरच्या पालकमंत्रीमध्ये गेल्या कित्येक वर्षाच्या तपश्चर्येनंतर 14 वर्षाचा मुद्दा पार पाडून जे महालक्ष्मी आज आपल्या नागपूरच्या भूमीमध्ये आगमन करते. तर या महालक्ष्मीचं आगमन आणि ही परिवारी पाहण्यासाठी असंख्य असे भाविक आज या रामपूरच्या भूमीमध्ये दोन्ही देवस्थानांचं पदस्पर्श आज आपण गावाला लागून आज गावाचं भाग्य भाविकांचं भाग्य आणि
तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या जर्नी विथ निखिल यूट्यूब चॅनलवर आहे ना सिरीज आलेली आपल्या शिमगोत्सवाची. पहिली व्हिडिओ होती ती कोळकेवाडीची, म्हणजे जिथून शिमगोत्सवाची सुरुवात झाली, आणि आत्ताची व्हिडिओ आहे ती म्हणजेच रामपूरचा शेवटचा पालखी भेट सोहळा आपण पाहिला. आता शिमगोत्सव आपण पाहणार आहोत डायरेक्ट 2026मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीच्या व्हिडिओ तर आहेतच. तर मित्रांनो बाकीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.